नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र यांनी फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना एक योजना जाहीर केली आहे आपल्या फार्मासिस्ट बांधवांसाठी. ठीक आहे, ती योजना काय आहे ते समजून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. बघा, लक्षात घ्या, फार्मासिस्टसाठी आत्तापर्यंत कोणतीही अपघाती सुरक्षा कवच अशी कोणती योजना नव्हती किंवा फार्मसिस्टसाठी अशी स्पेशल काही योजना नाही आहे. पण महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल यांनी एक खूप चांगलं असं पाऊल आपल्याला म्हणता येईल त्यांनी उचललं आहे की फार्मसिस्टला 5 लाख रुपयाचा, ठीक आहे, विमा फार्मसिस्टचा उतरवला जाणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी काय कंडिशन आहेत, एज लिमिट काय आहे आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे, नेमकं काय काय प्रोसेस आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा, मग आजचं तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलला किंवा आजच्या न्यूजपेपरला बी बघितलं असेल. ठीक आहे, फार्मसिस्ट सुरक्षा कवच योजना नेमकी काय आहे. तर लक्षात घ्या काय आहे नेमकी योजना ही. यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं ह्या योजनेचं नाव त्यांनी काय दिलेलं आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे या योजनेचं नाव, तर माननीय जगन्नाथजी आप्पा सखाराम शिंदे फार्मसिस्ट सुरक्षा योजना अशा पद्धतीने काय केलेलं योजनेचं नाव त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या की आत्ता जी त्यांचा ठराव जो पारित झालेला आहे त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की नोंदणीकृत फार्मसिस्ट, बघा लक्षात घ्या, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलला रजिस्ट्रेशन असलेले फार्मसिस्ट, ठीक आहे, म्हणजेच कोण, नोंदणीकृत फार्मसिस्ट. तर यांचं वयोगट त्यांनी दिले 18 ते 60, म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 60. 18 ते 60 या वयोगटातील फार्मसिस्ट, नोंदणीकृत फार्मसिस्टला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तर त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना दाखवण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे की बाबा, एखाद्या फार्मसिस्टचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर कुटुंबावरती जो काळानं घातलेला असतो, तर एक फुलाची पाकळी म्हणून एक संवेदना दाखवण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. सुरक्षा कवच योजना महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये नोंदणीकृत, ओके, अपडेट रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं. दुर्दैवी मृत्यू झाला, अपघाती मृत्यू जर झाला तर जे काही नॉमिनीज असतील, जे काही वारस आपण देऊ, तर वारसाला 5 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, तर वेबसाईट पोर्टलला जायचं आहे. ठीक आहे, आता अजून ऑनलाईन प्रोसेस 1-2 ते 3 दिवसात चालू होईलच त्याची. तर ऑनलाईन mspc.org किंवा MSPC इंडिया या वेबसाईटवरून तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता. बघा, ह्या योजनेची अजून काय काय माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. जगन्नाथ आप्पा सखाराम शिंदे फार्मसिस्ट सुरक्षा कवच योजना असं हे संपूर्ण नाव आहे. तर बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, पहिले लक्षात घ्या. पहिले तर तुमचं 18 ते 60, ठीक आहे, यामध्ये तुमचं एज लिमिट असलं पाहिजे. दुसरं, व्हॅलिड तुमचं बघा 31/12 ही उद्याची जी येणारी 31 तारीख आहे. ठीक आहे, 31/12/2026 पर्यंत काय असलं पाहिजे, व्हॅलिड असलं पाहिजे किंवा त्याच्यानंतर व्हॅलिड असलं पाहिजे. जर एखाद्या कॅन्डिडेटचं 31/12/2026च्या आधीच एक्सपायर होत असेल, ठीक आहे, तर बघा काय करायचं आहे पुढं. ठीक आहे, व्हॅलिड दिले, व्हॅलिड अंटिल 31/12 ऑर लॅटर. ठीक आहे, जर तुमचं 31/12 किंवा त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तिथपर्यंत असेल. आता जवळपास रजिस्ट्रेशन जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांचं रजिस्ट्रेशन हे ऑलमोस्ट खूप वर्ष, म्हणजे काही काही जणांचं 2048 पर्यंत किंवा पुढं आहे. पण काही फार्मसीचं जर नसेल तर त्यांना पुढच्या स्टेपला जाता येणार नाही. त्यांना पहिले त्यांचं एक्सपायर झालेलं, ओके, जे 31/12/2026च्या पहिले एक्सपायर होणार आहे ते रिन्यू करून घ्यायचं. लक्षात आले, ज्यांचं रजिस्ट्रेशन आता 31/12 म्हणजे तुमची फार्मसी खूप जुनी झालेली जर असेल, ठीक आहे, ऑलमोस्ट जे नवीन फार्मसिस्ट आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ लगेच मिळणार आहे आणि बाकीच्यांना पण मिळणार आहे. तुमचं रिन्यू करून घ्या आणि MSPCला रिन्यू करून घ्यायचं आणि परत काय करायचं, रजिस्ट्रेशन. पण डायरेक्ट तुमचं जर एक्सपायर झाला असेल, तुम्ही अप्लाय केला तर परत मग रिजेक्शन होणार, परत पुन्हा ती प्रोसिजर होणार. तर पहिले काय करणं आहे, रिन्यू करून घ्या ज्यांचं एक्सपायर झालं असेल. तर ऑलमोस्ट आता जे नवीन फार्मसिस्ट आहेत त्यांचं तर आहेच ते. ठीक आहे, तर दुसरी गोष्ट आहे की मग ते प्रोसिजर बघा, फेज 1 काय आहे. जर तुमचं व्हॅलिड आहे सध्या तुमचं रजिस्ट्रेशन तर तुम्ही डायरेक्टली पोर्टलवर एनरोल करू शकता. एक्सपायर असेल तर तुम्हाला काय करायचं, अदर प्रोसेसमध्ये जायचे, री एंट्री करायचे, ते प्रोसिजर कंप्लीट करायचे, रिन्युअल करायचे.
थोडक्यात काय करायचं तुम्हाला, रिन्युअल करायचं आहे. ठीक आहे. नंतर काय करणार, रिन्युअल झाल्याच्या नंतर मग तुम्ही दुसऱ्या स्टेपला जाऊ शकता. ठीक आहे. ऑनरोल पोर्टलला इनरोलमेंट वगैरे करायची तुम्हाला. तर ही प्रोसिजर अजून ऑनलाईन चालू झालेली नाही, PDF वगैरे त्यांनी दिलेला आहे. ऑनलाईन लवकरच ती 1-2 दिवसात चालू होईल. ठीक आहे. तर तिथं काय करायचं बघा, लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचा आहे तुम्हाला, एनरोल करायचं आहे. तिथं RP सुरक्षा कवच, रजिस्टर्ड फार्मसिस्ट सुरक्षा कवच असं त्या ठिकाणी योजनेचं नाव असेल. ठीक आहे. तर तिथं काय करायचं, एनरोल करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, MSPCच्या वेबसाईटवर गेलात की त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन नंबर, आपलं लॉग इन ID प्रत्येकाचा आहे. आपलं लॉग इन केलं की तिथं आपले डिटेल्स असतात सगळ्यांचे. ठीक आहे. तर लॉग इन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी फार्मसिस्ट सुरक्षा कवच असं एक तिथं आयकॉन येईल, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो नॉमिनी डिटेल टाकायचे. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आई वडील पत्नी मुलं यांना कोणालाही नॉमिनी बनवू शकता, घरच्या कोणत्याही लोकाला. तर नॉमिनी डिटेल तुम्हाला तिथं काय करायचे, फिल करायचे. नॉमिनीचं फुल नेम, त्यांचं ॲक्टिव्ह मोबाईल, ईमेल ID, ॲड्रेस वगैरे, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड सगळे डिटेल्स काय करायचे तुम्हाला तिथं फिल करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा पुढं, ओके, पुढं काय आहे बघा, लक्षात घ्या. नंतर काय करायचं आहे, नंतर अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट. ठीक आहे. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर दी साईज स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी दिलेले, PDF वगैरे असेल, चेकलिस्ट असणार आहे. ठीक आहे. तर प्रॉपर डॉक्युमेंट जे काय असतील, ठीक आहे, नॉमिनीचे असतील, म्हणजे प्रॉपर डॉक्युमेंट इन द सेन्स आधार असेल तुमचं, किंवा रजिस्ट्रेशनची कॉपी असेल, PPP कार्ड असेल, हे काही जे जनरल फार्मसीच्या रिलेटेड जे असतात. ओके. पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे, किंवा नॉमिनीचे जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड, नॉमिनीचे बँक डिटेल्स असतील, आपले काय बँक डिटेल्स असतील, तर हे काही जे असेल ते करायचे आणि सबमिट करायचे. डॉक्युमेंट काय वेगळे त्याला लागणार नाही. ठीक आहे. तेच डॉक्युमेंट लागणार आणि काय करायचे, सबमिट करायचे. नंतर पुढची स्टेप दिलेली बघा, फेज 2. ही फेज 1 झाली. तर तुमचं काय होईल, ॲप्लिकेशन ऑफिशियली हे होईल, रिसिव्ह झाल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी प्रोसेसिंग होईल. ठीक आहे. प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला, ठीक आहे, OTP वगैरे जे काही जनरेट व्हायचं ते होईल. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी होतील, आधार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. रिव्ह्यू होईल नंतर, ते सगळं आपण जे म्हणलं त्यानंतर रिव्ह्यू होईल. रिव्ह्यू झाल्याच्या नंतर, ठीक आहे, ॲप्रुव्हल मिळेल. ॲप्रुव्हल मिळालं की तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र स्टेट फार्मसिस्ट काउन्सिलकडून जर ॲप्रुव्हल मिळालं, डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि ॲप्रुव्हल मिळणारच आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय, तुम्हाला काय मिळेल तिथं, एनरोलमेंट सर्टिफिकेट मिळेल. ते तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करून ठेवू शकता. डॉक्युमेंटची चेकलिस्ट दिली, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा. फॉर्म दिलेला असणार आहे. ठीक आहे. तो फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, PDF प्रिंट करायची आहे, फॉर्म भरायचा आहे आणि स्कॅन करायचा आहे. जसं आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस करत होतो तसं हा एक असणार आहे. आतमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये फॉर्म डिटेल, किंवा MSPCच्या वेबसाईटवर गेले तर डाउनलोड सेक्शन आहे, तर त्या ठिकाणी पण फॉर्म तिथं अवेलेबल असणार आहे. नंतर आधार. ठीक आहे. डिजिटल कॉपीज लागणार आहेत, आधार फार्मसिस्टच्या आणि नॉमिनीच्या दोघांच्या आधारचे डिटेल्स लागणार आहे. नंतर फोटोग्राफ लागणार आहेत फार्मसिस्ट आणि नॉमिनीचे. ठीक आहे. स्पेसिफिक साईज तिथं लॉग इनमध्ये तुम्हाला मेन्शन केलेली असेल, तर त्या ठिकाणी काय करायचं, फोटोग्राफ्स तुम्हाला लागणार आहेत. सिग्नेचर लागणार आहे, फार्मसिस्ट आणि नॉमिनीचं स्कॅन करायचे सिग्नेचर, ते तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. नॉमिनी डिटेल असणार आहे, फुल नेम वगैरे, ॲक्टिव्ह, त्याचा ॲड्रेस, ईमेल ID, हे नॉमिनीचे डिटेल्स काय करायचे तिथं तुम्हाला भरायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढची प्रोसेस काय आहे. तर ही सध्या जी योजना चालू आहे ही 1 वर्षासाठी सध्या त्यांनी चालू ठेवलेली आहे. 1 वर्ष. पुढं ते बघतील कसं त्याला रिस्पॉन्स मिळतो आणि कसं ते मॅनेजमेंट होतं सर्व. त्याच्यानंतर ती पुढे योजना चालू राहील समजा. ठीक आहे. बघा हे सगळं बघ, सर्टिफिकेट शेवटी डाउनलोड होईल, ती जी मी प्रोसिजर सांगितली त्याचप्रमाणे. ठीक आहे. तर आत्ता त्यांनी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं की आता ऑलमोस्ट फार्मासिस्ट आहे, त्याच्यामध्ये कोणाचं एक्सपायर झाला असेल तर रिन्यू करून तुम्ही ते परत अप्लाय करू शकता. ठीक आहे. बघा आता ही वर्षभरासाठी सध्या योजना आहे. ठीक आहे. 1 वर्षाच्या नंतर पुढे ती योजना चालू ठेवायची का नाही ठेवायची, त्याचा रिस्पॉन्स काय आहे, कशा पद्धतीनं महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल त्याचं मॅनेजमेंट करतं, कारण की आर्थिक विषय आहे, तेवढा फंड असणं, तेवढ्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, तर ते पुढं रिस्पॉन्स बघून करतील. इथं कुठं फीस कोणतीही नाही आहे फार्मासिस्टला की बाबा नोंदणी करा किंवा फीस घ्या, अजून तिथं मेन्शन नाही आहे तशा पद्धतीनं. ओके. फीसचं काही तिथं की एवढी फीस द्यावं लागेल तुम्हाला सुरक्षा कवच, फ्रीच आहे ते जवळपास. ठीक आहे. फीसचं कुठेही उल्लेख नाही आहे. तर तुम्ही काय करू शकता, याला सगळ्यांनी अप्लाय करा. एक सुरक्षा कवच खूप चांगली योजना, मी अभिनंदन करतो महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आणि त्याचे अध्यक्ष आणि बाकी सगळ्या टीमचं की
फार्मसिस्टसाठी एक छान उपक्रम तुम्ही केला आहे. ठीक आहे, असेच काही काही नवीन नवीन योजना अजून आपल्यामार्फत होत हीच इच्छा व्यक्त करतो. ठीक आहे, थांबतो मी. सगळ्यांनी अप्लाय करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.